नमस्कार भक्तांनो, सगळ्यांना जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली. तर आजचा आपला विषय आहे, आपली ही जी भूमी आहे, महाराष्ट्राची भूमी, याला संतांची भूमी म्हणून ओळखलं जातं. तर आपल्या महाराष्ट्राची भूमी खूप पुण्यवान आहे का, तर या भूमीवरती अनेक असे श्रेष्ठ व पुण्यवान संत जन्माला आले व त्यांनी येथे खूप लोकांना चांगली शिकवण दिली व समाजाची चांगली सेवा केली. तर अशीच आज आपण संत ज्ञानेश्वर माऊली यांच्याविषयी ऐकणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्ही सर्वजण आपल्या चॅनलवरती आलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंटमध्ये ज्ञानेश्वर माऊली लिहायला मात्र विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी. माऊली ज्ञानेश्वर माऊली. तर चला तर मग आज आपण सुरुवात करूया. आपली ज्ञानेश्वर माऊली, आपण त्यांच्याविषयी सगळं ऐकून आहोतच. ज्ञानेश्वर माऊलींनी खूप लहान वयामध्येच त्यांनी समाधी घेतली. तर ती कशी घेतली हे आपण जाणणार आहोत. संत ज्ञानेश्वरांनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरात संजीवन समाधी का घेतली हे आज आपण पाहणार आहोत. समाधी घेणं म्हणजे एक खूप मोठी तपस्या आहे, जी ज्ञानेश्वर महाराजांनी खूप लहान वयामध्ये घेतली. चला तर मग पाहूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा 726 वर्ष झाली आहेत. माऊलींनी समाधी घेण्यासाठी आळंदीचं सिद्धेश्वर मंदिराची निवड केली. त्या मंदिराचा इतिहास आपण पाहणार आहोत व आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी का घेतली हेही आपण जाणणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. दिवाळी आटोपली की कार्तिक महिन्यात वारकऱ्यांना आळंदीचे वेध लागतात. संत ज्ञानेश्वरांनी याच महिन्यात आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली होती. या संजीवन समाधीचं 726 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेली 2 वर्ष लोकांना खूप कोरोना वगैरे होता आणि त्यामुळं त्यांना भक्ती वगैरे करता आली नाही, मंदिरामध्ये जाता आलं नाही. तर सध्या संपूर्ण आळंदीमध्ये विठुनामाचा गजर ऐकू येत असतो. ज्ञानेश्वर माऊलीच्या जयघोषानं अलंकापुरी दुमदुमली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या निमित्तानं चैतन्य कबीर महाराज हे आळंदीला आले व चैतन्य महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात, असे म्हणून या विश्वातल्या सर्व प्राणीमात्रांच्यासाठी त्यांना जे जे हवं तेथे मिळो अशी देवाकडे प्रार्थना करून पसायदान म्हटले जाते. अशी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आळंदी येथे सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात माऊलींनी संजीवन समाधी घेतली. माऊलींनी आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिरात समाधी घेण्याचंही खास कारण आहे. काय इतिहास आहे, चला तर मग आपण पाहूया. सिद्धेश्वर मंदिराचे पौराहित्य ज्ञानेश्वर माऊलींची आई म्हणजेच रुक्मिणी देवी यांचे वडील हे करत होते. त्यांची आणि विठ्ठलपंतांची भेट याच मंदिरात झाली आणि येथेच रुक्मिणी देवी आणि विठ्ठलपंतांचा विवाह देखील झाला. विठ्ठलपंतांनी गृहस्थाश्रम त्यागून संन्यास्त आश्रमात प्रवेश केला होता, तेव्हा रुक्मिणी देवीने या मंदिराच्या येथील पिंपळाच्या म्हणजेच अजान वृक्षाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. तर विठ्ठलपंत पुन्हा गृहस्थाश्रमात आले. त्यांना निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई अशी 4 मुलं झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी याच मंदिराच्या प्रांगणात सर्व संतांच्या साक्षीनं इथं समाधी घेतली.
ही समाधी घेण्यापूर्वी संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या भावंडासोबत आषाढी एकादशीला पंढरपूरला गेले होते असेही म्हणतात. संत ज्ञानेश्वरांना भगवंताने म्हणजेच विठ्ठलानं माझी कार्तिकी एकादशी साजरी केली जाते, तशीच तुझी देखील कार्तिक कृष्ण एकादशी साजरी केली जाईल असा आशीर्वाद विठ्ठलाने आपल्या ज्ञानेश्वर माऊलींना दिला. ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व संत आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीमध्ये आळंदीमधील सिद्धेश्वर मंदिरात समाधी घेतली. ती अवतरली आणि महाविष्णूचा वार झेलला. एकादशी करण्याचा असा झाला प्रारंभ. संत नामदेव यांनी या संजीवन समाधीचे वर्णन केले आहे. नामदेव लिहितात, उठवला नंदी शिवाचा ढवळा, उघडली शिळावीवरची. म्हणजेच मंदिराचा नंदी आहे जागेवरून हलवला आणि तिथून संजीवनी समाधीच्या विवराचे मुख उघडले. आजही श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आपल्याला आशीर्वाद देतात, आपल्या मनोकामना पूर्ण करतात असा भाविकांचा विश्वास आहे. ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा सुरू होतो. तर आजच्या दिवशी गुरुवार शके 1218 कार्तिक वैद्य त्रयोदशीला इसवी सन 1296 विश्वाला तत्त्वज्ञानाचे धडे शिकवणाऱ्या माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपला संजीवन समाधी दिन निश्चित केला होता. आजची पहाट म्हणजे आळंदीकरांसाठी डोळ्यातून टपटप अश्रू ढाळणारा दिवस ठरला होता. माऊलींचे अवतार कार्य संपल्याने त्यांना हा तात्पुरता कल्याणासाठी मिळालेल्या देहाची आणि आत्म्याची मोकळी करायची होती. कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जाणे. जनसामान्याला त्याचा देह, घर, संपत्ती, पद, प्रतिष्ठेचा अभिमान असतो, पण या देहाचे घर किती दिवस टिकणारे आहे त्याचा मालक कोण ठाऊक नसतं. ज्ञानेश्वर माऊली हे कर्मयोगी होते, यात कुणाला शंका नाही. गीतेत अर्जुनाने भगवंताला विचारलेल्या 7 प्रश्नांची उत्तरं माऊलींनी ज्या प्रकारे विस्तृतपणे दिली त्यावरून हे सिद्ध होतं, जे योगी असतात ते जन्मभर भगवंताचे नामस्मरण करतात. त्यांनी इंद्रिय विजय प्राप्त केलेला असतो. योगी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यापासून दूर असतात. त्यांच्यावर मायेचा प्रभाव पडत नाही. सुख असो वा दुःख ते समबुद्धीनेच बघून अविचल असतात. अशा योगीजनांना अंतकालाची जाणीव होते. त्यांच्या डोक्यात अंतकाली भगवंताशिवाय कोणतेच विषय नसल्याने ते इच्छापूर्तीसाठी पुन्हा जन्माच्या फेऱ्यात अडकत नाहीत. अंतकाळी देहाला यातनाही होत नाहीत. ते मायेला दूर सारून आनंदाने परमधामात येतात. त्या संजीवनी समाधी सोहळ्याचे वर्णन तरी किती करायचे, त्यासाठी शब्द तोकडे पडतात. तुळशीच्या फुलांच्या आसनावर पद्मासन घालून योगी आनंदाने गुरूंना वंदन करून ओंकार स्मरण करतात. तेव्हा या प्रिय भक्ताला आदी अनंत अर्थातच कधीही नष्ट न होणाऱ्या अक्षरधामात परमधामात सन्मानाने नेण्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण अवतरतात. जन्मानंतर परमेश्वराने सोपविलेले विहित कार्य उत्तमपणे पूर्ण केल्याचे समाधान या योगींना लाभलेले असते. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास हे दृश्य होते. उपस्थित संतजनांना याची कल्पना होती, पण तरीही उपस्थित कुणालाही भावनावेश आवरणे शक्य नव्हते. माऊलींनी त्यांना त्रास देणाऱ्याविषयी अवाक्षर काढले नाही. याउलट त्यांनाही कल्याणाचा मार्ग दाखवला. समतेची वाट सर्वांना दाखवली. ज्ञानेश्वरी, चांगदेव 65 हरिपाठ, अमृतानुभव जगाला अर्पण केला. माऊलीचे ज्ञानामृत भक्तांना सदैव संजीवनच देत आहे. माऊलींचा देह जरी पंचमहाभूतामध्ये विलीन पावला तरी आत्मरूप चैतन्य ऊर्जा, त्याची स्पंदने मात्र भागवत भक्तांना जाणवतात. भौतिक जगातील सुखदुःखात सुख, समाधान, मनशांती आणि माऊलींनी देशाला आनंदी जीवनासाठी दिशा दिली. त्यामुळेच गावोगाव हरिनामाचा गजर सुरू झाला. पुढे अनेक संतांनीही भगवत पंथास आणखी पुढे नेले. या भक्तीच्या इमारतीचे तुकोबांनी कळस केला. त्यांच्या शिष्या संत बहिणाबाई पाठक यांनी सुंदर असं वर्णन केलं आहे. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिलिये देवालया.
नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनी जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालोसी कळस भजन करा सावकाश. बहिणी फडकते ध्वजा निरूपण आले ओजा. आज या विश्वात भारताची ओळख आध्यात्मिक देश म्हणून आहे. निवृत्तीनाथांनी माऊलीच्या मनात रोवलेल्या मोगऱ्यांच्या फुलाचा सुगंध जगभर पसरला. जग भारताकडे विश्वगुरू म्हणून बघू लागले आणि अगदी हृदयाद्रावक भावना व्यक्त करण्यात आलेल्या स्वतःच्या धाकट्या बंधूला संत निवृत्तीनाथांनी संजीवन समाधी स्थळाकडे घेऊन जावं लागलं होतं. समाधी घेऊन जाई ज्ञानदेव, सोहळा अपूर्व जाहला गे माये. निवृत्तीनाथांनी चालविले हाती, पाहून ती मूर्ती धन्य वाटे. आपण निर्गुण मागे परिधान, विश्वाचे कल्याण निरूपण. सोपान मुक्ताई झाली व्याकुळ, मायेचे हे बळ राया बोले. ब्रह्माशी ही गाठ अमृताचे ताट, फुटली पहाट ब्रह्मज्ञान. नीर वाहे डोळा वैष्णव नाचतो, वैकुंठासी जातो ज्ञानराया. सोन्याचा पिंपळ झालासे निश्चळ, सज्जनाचे बळ समाधान. गुरु देई शिष्या समाधी आपण, देवा ऐसे मन का बा केले. पद्माचे आसन घालविले जाण, ओंकार ते पूर्ण पंचप्राण. पैलतिरी हाका आली आज कानी, करुणी निर्वाणी बोलविले. ज्ञानाचा पुतळा तेजी विसावला, कैवल्याची झाला भक्तजन. कवी बोरकर यांनी सोहळ्याचे अगदी हृदयाला भिडणारे वर्णन केले आहे. रडणे बरे दिसणार नाही म्हणून महत्त्व प्रयासांनी अश्रूंना थोपवून धरले तरी त्या साऱ्यांचेच कंठ पुन्हा पुन्हा दाटून येत होते. ज्या भिंतीवर बसून चारही भावंडे चांगदेवांना भेटण्यासाठी गेली होती, ती भिंत देखील दुःखावेगाने कोसळली. एरवी कुठल्याही बऱ्या वाईटाला, घटनेला वा अडीअडचणीला धीराने सामोरे जाणारे संत आणि गंभीर वृत्तीचे सज्जनही पार गोंधळून गेले. संत ज्ञानदेवाची भक्ती करणारे बोरकर त्यांच्या समाधीचा कारुण प्रसंग रंगवताना म्हणतात, ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत, वेद झाले रानभरी गोंधळले संत. ज्ञानदेव गेले तेव्हा आटे इंद्रायणी, मराठीच्या वडातळी जळू लागे पाणी. ज्ञानदेव गेले तेव्हा ढळला निवृत्ती, आसवांच्या ढोई झाली विजू विजू ज्योती. ज्ञानदेव गेला तेव्हा तडा विटे गेला, बाप रखमादेवीवरी कटीत वाकला. ज्ञानदेव गेले तेव्हा बापुडला नामा, लागोपाठ भावंडे ती गेली निजधामा. माझ्या ज्ञानराया तेरे कळो आले आज, भर दुपारी ही तशी झाली तीन सांज. तेव्हाच्या सारखा पुन्हा बावला मोगरा, भुईभर झाल्या कळ्या तुटला आसरा. इथे आळंदीत आता ऊर फाटे, पंढरीच्या वाटेतही बाभळीचे काटे. कळ्यांचाही वास जीवा जाहले फास, एकाकी प्रवास आता उदास उदास. अशा या विश्वाच्या माऊलीने जनकल्याणकरिता जन्म घेऊन अवतार कार्य संपवताच संजीवन समाधी रूपाने देहवासना केले. त्या माऊलीच्या चरणी दोन्ही हात आणि तिसरे मस्तक ठेवून शतशः वंदन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली. रामकृष्ण हरी. तर भक्तांनो बघा, आत्ता हे तुमच्यासमोर विचार मांडतानाही माझे अगदी हृदय मन खूप भरून आलं. ही जगाला आपल्या सर्वांना ज्ञान देणारे ज्ञानेश्वर माऊली आणि कितीही लोकांनी त्यांना छळलं, त्रास दिला, तरीही कोणताही त्यांनी लोकांना त्रास दिला नाही, तोंडातून एक शब्दही काढला नाही. अशी आपली ही ज्ञानेश्वर माऊली. आणि खूप लहान वयामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली. तर खूप असं मन भरून येतं, डोळ्यातून अश्रू वाहतात. ही आपली अशी ज्ञानेश्वर माऊली का आपला सोडून गेली, का आपणा सोडून गेली.
मुखी जपता ज्ञानेश्वर, सुकती अज्ञानाचे फेर. साक्षात कृष्ण परमात्मा परमेश्वर भक्त रूपे प्रगटला. भक्त भक्ती आणि भगवंत हे तिन्ही रूपे समान. जैसे अग्निमेळी समरसी तृण, न भेद होय त्या अग्निरूपे. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. धन्यवाद. माऊली चरणी साष्टांग दंडवत. आपण सर्वजण आपल्या चॅनलवरती आलात त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद. असेच भक्तिविषयी व्हिडिओ, कथा व अनुभव, सत्य घटना या आपल्या चॅनलवरती ऐकण्या व पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व असेच भक्तिमय व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा व कमेंटमध्ये ज्ञानेश्वर माऊली लिहायला मात्र विसरू नका. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. जर काही चुकलं असेल तर अंतःकरणाने क्षमा करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.